बेलदोड्याने झाली सर्दी, लहुरावांचं नाव घेते, सोडा आता गर्दी. महादेवाच्या पिंडीवरती बेल वाते वाकून आणि दत्तात्रयरावांचा मान राखते. दत्तात्रयरावांचं नाव घेते, तुमचा सर्वांचा मान राखते. स्वामी समर्थांच्या मंदिराला सोन्याचा कळस, संपतरावांचं नाव घ्यायला मला नाही येत आळस. त्यांनाही मान दिला पाहिजे. त्यात त्यांचं काय चूक आहे? कारण हळदी कुंकू हे लहानपणापासूनच लावलं जातं. काहीतरी त्यांचा पती गेल्यानंतर त्यांचा काहीही दोष नसताना त्यांचा अन्याय होतो आणि आपल्यापासून लांब ठेवले जातात. त्यांच्या मनाला वाईट वाटते. वर्षभर सुवासनीचे कार्यक्रम असतात. असं न करता त्यांनी आपल्या समाविष्ट करून घ्यावे की आपण भगिनींनी पुढचं एक पाऊल टाकूनच दाखवावं. तेव्हा त्यांना एक त्यांच्या पतीची उणीव भासणार नाही, आपल्याच्याही त्यांची उणीव जाणार तर नाही. पण एक छोटासा प्रयत्न आपण करू शकतो जो आपल्या हातात आहे, तो आज आपण हळदी कुंकूच्या निमित्ताने करूया. राऊतवाडीत ज्या ज्या महिला ज्यांचे पती गेलेले आहेत त्या सर्व महिलांना आपण हळदी कुंकू देऊन त्यांचा मान सन्मान करूया. पण हे आमच्या इथे केलं ते खूप चांगलं केलं. अक्षरशः मला पुन्हा बड्डेला सुद्धा ओवाळता येत नव्हतं. मी माझ्या मुलींना सुद्धा ओवाळलं नाही का तर घरात कोणी हे होतं. पण आज घरात खूप इतकं भरून आले ना की काही चुकी नसते. त्या बहिणीची पेक्षा उंचावलं खाण्याची. माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू, रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू, हा 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 कुंकू. सर्व महिलांसाठी एक ठामपणे एक उद्दिष्ट झालेलं आहे की ज्या महिलांचे मिस्टर हयात झालेले आहेत, काहींचे नवीनच लग्न झालेलं असतं आणि वर्षभरातच त्यांचे मिस्टर जातील, ठीक आहे, त्यांची चूक नसते, नैसर्गिक असते. आणि आपण सर्व महिला हळदी कुंकवाचा संक्रांतीचा प्रत्येक ठिकाणी जो याचा हळदी कुंकवाचा मान असतो त्यापासून त्यांना डावललं जातं आणि मग त्यांच्या कुठेतरी भावना दुखवल्या जातात. त्याबद्दल आपली आई असू शकते, आपली बहीण असू शकते, आपली मुलगी असू शकते. त्याच्यामुळे आपण आजपासून कोणती विधवा महिला असू द्या, कोणती असू द्या, त्यांना आहे ना आपण सन्मानानं हळदी कुंकवासाठी बोलवलं पाहिजे, बर्थडेसाठी बोलवलं पाहिजे, कोणताही कार्यक्रम असू द्या त्यासाठी त्यांना मानाने पुढे घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक जिद्द निर्माण होईल आणि जो आजपर्यंत अन्याय होत आला होता त्यांना प्रत्येक कार्यक्रमाकडे असून वंचित केलं झालं होतं ते आज आपण करून दाखवलं. आज तुमच्या हळदी कुंकाच्या निमित्ताने आम्ही राऊतवाडीची शाळा पहिल्यांदाच पाहतोय. आपण या शाळेविषयी पहिलं ऐकलं होतं की इथे सगळे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा काही बाजार हाटाचे जे मुलांना हे केलेलं जातं की त्यांना कसं व्यवहार करायचा, ह्या गोष्टी खूप छानपणे इथं शिकवल्या जातात आणि करूनही घेतल्या जातात. या शाळेचं नाव लौकिक आहे आणि मी त्यामुळेच इथं या शाळेला भेट देण्याची किंवा येण्याची इच्छा ठेवली. आम्ही शीतल दत्तात्रय भोगवडे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत CRP म्हणून कार्यरत आहे पंचायत समिती या ठिकाणी. आणि आज तुम्ही या राऊतवाडी शाळेमध्ये जो आम्हाला हळदी कुंकाचा मान देऊन बोलवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचं आभार मानते. सर्व राऊतवाडी महिला आणि राऊतवाडी व्यवस्थापन समिती यांच्या विनंतीला मान देऊन विजयताई, शीतल मॅडम, उषाताई आणि मनीषा मॅडम या सर्वांनी आपल्या शाळेला भेट दिली आणि चांगल्या पद्धतीने महिलांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करते आणि अशाच आमच्या शाळेला नेहमी भेट द्यायला या अशी विनंती करते. घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, घड्याळाच्या काठ्यावर कसरत तारेवर, नवऱ्याची मर्जी राख मुल बाळ सासू भार, जीव खेळण्या गरजीला या भिडताना आर पार, जीव तुझा भात्या परी रोज होई खाली वर, भिडकीला भिडणारी आगर. बाई पण भारी देवा, बाई पण भारी र.
बाई पण भारी र बाई पण भारी